विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। या ठिकाणी आयशा शापुरे नामक एका आमच्या बहिणीला गेल्या 2-3 महिन्यापूर्वी त्याची डिलिव्हरी झाली होती। त्या डिलिव्हरीच्या प्रसंगी त्याचा डिलिव्हरी झाल्यानंतर त्याचे बाळ या ठिकाणी कादरिया हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारे उपचार न मिळाल्याने आणि या ठिकाणी लहान बाळाचा डॉक्टर उपलब्ध नसल्याने या ठिकाणी त्या लहान मुलाचा मृत्यू झाला। त्याचबरोबर ती जे महिलेवर सीझर करून त्याचं जे डिलिव्हरी करण्यात आली होती ती सीझरची टाकी पुन्हा एकदा तुटले म्हणून त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार केला। वारंवार उपचार होऊन सुद्धा त्या महिलेची प्रकृती बरी झाली नाही म्हणून शेवटी पैसे सुद्धा खर्च करून कंटाळून त्या व्यक्तीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या 1 महिन्यापासून त्या महिलेचा उपचार सुरू आहे। गेल्या महिना-दीड महिना झाला या संदर्भात पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे, MIDC पोलीस स्टेशनला, आणि ती चौकशी चालू आहे असं सांगितलं जातं आणि सिव्हिल हॉस्पिटलकडून अद्याप अहवाल प्रलंबित आहे। यासाठी आम्ही आज या ठिकाणी कादरिया हॉस्पिटलच्या समोर आज आंदोलन केलेलं आहे। खरं म्हणजे हे देशाची शोकांतिका आहे। शिक्षण व्यवस्था असेल किंवा आरोग्य व्यवस्था असेल त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करून लोकांचे जीव वाचवण्याचे हे काम करतं, परंतु काही मोजक्या डॉक्टरांमुळे अनेक डॉक्टरांचे जे चांगले काम करतात त्यांचं सुद्धा नाव बदनाम होतं। आमची एवढीच मागणी आहे की कादरिया हॉस्पिटलची चौकशी करा, अंती कारवाई करा। जर या आयशा शापुरेला जर न्याय मिळाला नाही तर आज आम्ही कादरिया हॉस्पिटल समोर आंदोलन करतोय। उद्या आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांच्या घरापुढे आंदोलन करावं लागेल। यानंतर आमचं आंदोलन महानगरपालिकेचे आयुक्त असेल आणि राज्याचे आताच आरोग्य व्यवस्थेची धुरा सांभाळणारे तुकाराम मुंडे साहेबांच्या ऑफिस समोर सुद्धा जोपर्यंत कादरिया हॉस्पिटल कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही। रुग्णांची हेळसांड करणाऱ्या कादरिया हॉस्पिटलचा निषेध, रुग्णांची हेळसांड करणाऱ्या कादरिया हॉस्पिटलचा रुग्णांची हेळसांड करणाऱ्या कादरिया हॉस्पिटलचा अरे होश में आओ कादरिया हॉस्पिटल, होश में आओ, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अपना भिड़ो, और कौन अंदर चलो बंद करा प्रशासन निषेध राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।